गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर फायनली मित्रांनो, उद्या आहे तुमचा 10वी बोर्डाचा पहिला पेपर. खूप सारं टेन्शन आहे, काय करू काही समजत नाहीये. पहिला पेपर आहे, सो ऑब्व्हियसली खूप सारं प्रेशर तर असणारच आहे पोरांनो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना, आता टेन्शन फ्री राहा. जे काय व्हायचंय ना ते आता तर होणारच आहे. त्यामुळे पहिली गोष्ट तर टेन्शन करणं सोडून द्या पोरांनो, विचार करणं सोडून द्या. आणि मी तर देवाकडे एवढीच प्रार्थना करेल ना, की माझ्या पोरांनी ज्या प्रश्नाचा अभ्यास केलेला आहेत ना, तेच प्रश्न उद्या पेपरला यायला पाहिजे. म्हणजे कसं सगळं ओके मध्ये कार्यक्रम होणार. बघा पोरांनो, उद्याचा पेपर हा फक्त तुम्हीच नाही देते रे. 2.5-3 तासाच्या पेपरमध्ये तुमच्या घरच्यांना देखील तेवढंच टेन्शन राहणार आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करू नका. प्रत्येक मिनिट आणि मिनिट बोर्डाचा पेपर देताना कसा आपला कामाचा चांगला वापर करता येईल, आपण जो अभ्यास केलाय त्याचा चांगला वापर करता येईल ना, याचा विचार करा. कुठलाच टाइम वेस्ट करू नका. मला हे येत नाही म्हणून क्वेश्चन सोडून देऊ नका पोरांनो. प्रत्येक क्वेश्चन हे शेवटपर्यंत अटेम्प्ट करा. शेवटच्या मिनिटापर्यंत पेपर लिहा. पहिली गोष्ट तर बरेच मुलं काय करतात ना, की पेपर आला की मुलांना हे समजत नाही की बरेच जणांनी सांगितलं असतं की क्वेश्चन पेपर आला की सगळ्यात पहिले तुम्ही बघा कुठले कुठले क्वेश्चन्स आलेले. 2 सिनारिओ सांगतो. जर का पोरांनो तुम्ही खूप घाबरट असणार ना आणि पेपरला घाबरत असणार ना, तर पूर्ण क्वेश्चन पेपर तर बघूच नका. मी सिरियसली सांगतो. कारण त्यातला एखादा प्रश्न जर का तुम्हाला येत नसेल तर बाकी सगळं पण तुम्ही विसरून जाणार. त्यापेक्षा स्टेप बाय स्टेप जा. जो क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलेला नाहीये त्याला क्वेश्चन पेपरवर एक टिक करा किंवा मार्क करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला समजेल की बाबा रे हा क्वेश्चन आपला राहिलाय. असं पेपरमध्ये जेवढं चांगल्या पद्धतीने हँडरायटिंग काढता येईल ना पोरांनो, तेवढं चांगल्या पद्धतीने हँडरायटिंग ठेवा. प्रेझेंटेशन, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. प्रेझेंटेशन खूप चांगलं ठेवा पोरांनो. पहिल्या पेजवरती पेपरचे जे सुरुवातीचे 2-3 पेजेस आहेत ना, त्याच्यावरचे उत्तर जितके कमी चुकतील ना पोरांनो, तेवढं बेटर. कन्फर्म नसेल तर थोडं थांबा, आजूबाजूचं वातावरण बघा आणि त्यानुसार पेपर लिहा पोरांनो. स्वतःवर विश्वास ठेवा. बरेच मुलं बाहेर आल्यानंतर पेपरला विचार करतात की अरे यार माझं बरोबर होतं पण याचं बघितलं म्हणून असं झालं. तर इकडच्या तिकडच्याचं बघू नका. आपल्याला जे योग्य वाटतंय डिसिजन घ्या आणि बिंदासपणे पेपर लिहा. मला सांगा, वर्षभर मराठीचं पुस्तक वाचत आलेलं आहे काही ना काही. उद्याच्या पेपर झाल्यानंतर तुम्ही मराठीचं पुस्तक उघडून तरी बघणार आहेत का पोरांनो? अजिबात नाही. त्यामुळे उद्या जर शेवटचा दिवस आहे ना आपल्या पेपरचा, तर त्या मराठीच्या पेपरचा अभ्यास करण्याचा पण शेवटचा दिवस आहे. तर असा मस्त अभ्यास करा ना पोरांनो त्या पेपरचा, की यार पेपर झाल्यानंतर एवढं समाधान वाटलं पाहिजे ना, की मी माझ्या लेवलला बेस्ट केलंय बॉस. विचार करा, वर्षभर ज्या गोष्टीचं स्वप्न बघत आला आहात, जी मेहनत करत आला आहात, ती गोष्ट जर खरी झाली तर किती भारी होईल पोरांनो, किती मस्त होईल. तो एक रिझल्टचा दिवस जर का आपल्या पूर्ण परिवाराला तुम्हाला प्राऊड फिलिंग करून द्यायचं असेल ना पोरांनो, तर आज आत्ता ह्या पूर्ण महिन्याभरापर्यंत तुम्हाला प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे पोरांनो. वर्षभर तुम्ही अभ्यास केलाय नाही केलाय आता त्याचा काही फरक पडत नाही. पण आज आत्ता या दिवसापासून ते पेपर संपेपर्यंतच्या या पूर्ण महिन्यापर्यंत तुम्हाला प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे. होळी नाही, सॅटर्डे नाही, संडे नाही, रंगपंचमी नाही, कुठलेच सण समारंभ नाही. आता आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष. आणि तुम्हाला कुठल्याच प्रकारचं जर टेन्शन येत असेल तर त्यावरती एक सोल्युशन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि ते आहे आमचे मित्र गौतम गोसावी. तर गौतम दादाला मी रिक्वेस्ट करतो की गौतम दादाने यावं आणि पोरांचं थोडंफार टेन्शन घालवावं. कारण पोरांनो बघा, पेपरला जाताना ना तुम्हाला खूप जास्त टेन्शन का नाही घ्यायचं, नाही तर सगळ्यात महत्वाचं आणि जिवंत उदाहरण, तुम्ही कोणालाही विचारलं, जे काही आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आहे ते त्याचं उत्तर देतील गौतम दादा अशी अतिशय चिल माणूस. चिल माणूस म्हणजे कसा माहिती का तुम्हाला? चल सर ये. हा, चिल माणूस असं की पहिल्यांदा तो येतोय कॅमेरा समोर, पहिली गोष्ट तर त्यामुळे तो थोडासा नर्वस असेल. कितीही कॅमेरा समोर बोलताना मी दिसलो असेल ना पोरांनो, पण या कॅमेरा मागची जी बरीच मेहनत आहे, ज्या तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात पोरांनो, जी पीपीटी डिझाईन होते, जी शूटिंग केली जाते, जी एडिटिंग केली जाते,
याचं पूर्ण कारभार सोशल मीडियावरती जे तुम्हाला रिप्लाय दिले जात आहे इन्स्टंटली, या सगळ्याचा कारभार गौतम दादा सांभाळत असतो. याबद्दल तर आपण फार नंतर बोलणारच आहेत, पण गौतम दादाला मी ते का बोललो याचं रिझन सांगतो. बऱ्याच मुलांना टेन्शन काय राहतं माहिती का, की यार आपण जे अभ्यास केलाय ना तेच पेपरात येईल का, हा प्रश्न आला तर आपण तर केला नाहीये. पण गौतम दादांसारखे काही पोरं असताना त्यांना टेन्शन त्याचं नाही राहत. त्यांना टेन्शन असतं आपला पुढचा बेंच आला तर, बरोबर आहे का नाही, आपल्या आजूबाजूला हुशार वगैरे पोरं तर येतील ना. तर अशा पद्धतीचे गौतम दादा. तर गौतम दादा हा उद्याचा जो मराठीचा पेपर आहे याच्यातले किंग आहेत, किंग बादशाह रे बबडी. तर गौतम दादा आता पोरांना थोडंसं चिल करण्यासाठी काहीतरी सांगा, जेणेकरून पोरं उद्या बिंदास टेन्शन फ्री गेले पाहिजे. सर्वात आधी तर एकच सांगेल की मित्रांनो, टेन्शन अजिबात घेऊ नका. मी पण नाही घेतलं, तुम्ही पण टेन्शन अजिबात नका घेऊ. माझ्या ज्या आजूबाजूचे ज्या वेळेस मी होतो 10वीला, त्यावेळेस माझे जेवढे पण आजूबाजूचे होते ना, फार टेन्शन घ्यायचे मित्रांनो. मी त्यांना जाऊन सांगायचं, मित्रांनो टेन्शन घेऊ नका. तुम्ही जर टेन्शन घेतलं तर मला पेपर कोण दाखवणार, त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. बघा मित्रांनो, पेपर येतो जातो, होईल, सर्व काही होतं, तुम्ही अभ्यास पण केलेला आहे, पेपर 100% चांगला जाणार. आणि या गोष्टीशी तुम्ही पण रिलेट करशाल की बाकीच्यांना टेन्शन राहायचं रात्री ते जेव्हा पेपरचा अभ्यास करत असायचे की हा प्रश्न येऊ शकतो, तो प्रश्न येऊ शकतो, तो प्रश्न येऊ शकतो. मी विचार करायचो माझा रोल नंबर काय आहे, अच्छा 5, मग मी बेंचेस मोजायचो 1 2 3 4 5. मी 1 नंबरला नको येऊन जायला, आधीच काही येत नाही आहे, त्याच्यात अजून 1 नंबरला बसल्यावर किती प्रेशर येऊन जाणार. आणि प्रेशर बऱ्या ठिकाणाहून येतं पोरांनो, त्यामुळे प्रेशर घेऊ नका. गौतमने खरंच प्रेशर सिच्युएशन हँडल केली म्हणून तो पास झाला, आणि चांगल्या मार्क्सने पास झाला पोरांनो, पहिली गोष्ट तर महत्वाची. आणि आज खरंच खूप चांगल्या ठिकाणी चांगल्या पोझिशनवर तो काम करतोय. म्हणजेच काय पोरांनो, की प्रेशर ऍब्झॉर्ब करणं, त्याला सोक करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एक सिंगल शीट ऑफ पेपर ही तुमची पूर्ण लाईफ डिसाईड करू शकत नाही, याचं ज्वलंत एक्झाम्पल हे तुमच्या समोर आहे, हे मी दाव्याने सांगू शकतो पोरांनो. आज एका खूप चांगल्या पोझिशनवरती हा मुलगा काम करतोय, आणि याला तुमच्यासमोर आणण्याचं एकच कारण होतं, टेन्शन फ्री राहणं काय असतं हे याच्याकडून तुम्हाला शिकायचंय पोरांनो. बाकी तुम्हाला माहितीये, पेपरासाठी तुम्ही साम दाम दंड भेद काही वापरा, शेवटी काय आहे, चोरी करना पाप नाहीये, पकडे जाना पापे, इसीलिए पकडे मत जाना. पोरांनो, शेवटच्या मिनिटापर्यंत उद्याचा पेपर लिहायचा आहे, आणि त्या देवाला एकच प्रार्थना आहे की माझ्या पोरांना त्यांच्या मेहनतीचं फळ हे भेटायलाच हवं. उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला माझ्याकडून, सायन्स वाल्यांच्या पूर्ण टीमकडून विश यू ऑल द व्हेरी 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 बेस्ट पोरांनो. उद्याचा पेपर नक्की चांगला जाणार आहे. ऑल द बेस्ट. गणपती बाप्पा मोरया.